पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने घडू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे पुणे खरंच सुरक्षित आहे का असा सुद्धा प्रश्न आहे तो आता उपस्थित केला जात आहे। अशामध्येच मध्यंतरी आपण पाहिलं की पुण्यातल्या संपूर्ण वाढत्या गुन्हेगारीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले होते। पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये पुणे पोलीस आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अपयशी ठरल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र सुप्रिया सुळे यांच्या याच आरोपांना आता पुणे पोलिसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यावर पुन्हा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळेच पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यामध्ये लेटर वॉर हे रंगलेलं आहे। आजच्या या भागामध्ये आपण नेमकं हे लेटर वॉर काय आहे हेच समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, LS मराठीवर आपलं स्वागत आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये पुण्यातली गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे। कोयता गँग असेल, गाड्यांची तोडफोड असेल किंवा टोळ्यांमधलं जे युद्ध आहे ते सुरू असलेलं आपण पाहिलेलं आहे, ज्याच्यामुळे सामान्य पुणेकरांना भीती वाटू लागलेली आहे। असं सगळं वातावरण असताना लोकप्रतिनिधीमधून खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने या विरोधात आवाज उठवला। त्यांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्यामुळे पुणे पोलीस नेमकं काय करतायत असा प्रश्न त्यांनी सुरुवातीला उपस्थित केलेला होता आणि पुणे पोलिसांच्या तक्रारीचा पाडा आहे तोच सुप्रिया सुळे यांनी मध्यंतरी वाचून दाखवलेला होता। नुकतीच जी घटना आपण पाहतोय की विषारी दारूमुळे जवळपास 18 जणांचा मृत्यू हा पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये झालेला होता, ज्याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्यांना छुपा पाठिंबा आहे तो पोलिसांचा आहे का असा सुद्धा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेला होता। तशाच काही घटनांचा दाखला सुद्धा आहे तो त्यांनी दिलेला होता। मात्र त्यावरूनच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुप्रिया सुळे यांना एक 9 पानांचं पत्र लिहिलं, जे पत्र सध्या आपल्याकडे आहे आणि या 9 पानांच्या पत्रामध्ये पुणे पोलिसांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे, पुण्यातली गुन्हेगारी कशा पद्धतीने घटलेली आहे, पुण्यातल्या गुन्ह्यांमध्ये कशी घट झालेली आहे, म्हणजे 2023 आणि 24चा जर आढावा घेतला तर 2025 आणि आताचा 2026 यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे असं पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे। म्हणजे हे 9 पानांचं पत्र जे अमितेश कुमार यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत। म्हणजे पुण्यातली गुन्हेगारी आहे, पुण्यातल्या लॉकडाऊनच्या संदर्भातल्या ज्या अफवा उठवण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत, पुण्यातल्या कोयता गँगचं जे अस्तित्व आहे ते नेमकं काय आहे त्याचा सुद्धा आढावा ह्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अवैध दारू दुर्घटना जी नुकतीच आता घडलेली आहे त्याच्या संदर्भातली सुद्धा पोलिसांनी काय काय कारवाई केलेली आहे हे सुद्धा वाचून दाखवलेलं आहे। म्हणजे या 9 पानांमध्ये पुण्यातल्या गेल्या 1.5 वर्षामध्ये पुणे पोलिसांनी काय काय केलेलं आहे हे सगळं आकडेवारी सहित अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत यांनी वाचून दाखवलेलं होतं आणि त्यामुळे पुण्यात गुन्हेगारी ही वाढली नाही असा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेला होता। पण गेल्या काही दिवसातली परिस्थिती पाहिली की म्हणजे आंदेकर विरुद्ध कोमकर टोळीचं युद्ध आपण पाहिलं की धनकवडी भागामध्ये ते झालेलं होतं। त्याच्यानंतर अवैध दारू ज्याच्यामध्ये 18 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला होता आणि त्यात काही पोलीस अधिकारी होते ते सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली। त्याचबरोबर गाड्यांची तोडफोड असेल किंवा विविध घटना खुनासारखे प्रयत्न करणे, अत्याचार करणे अशा पद्धतीच्या घटना सुद्धा पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत आणि त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी आरोप हे पुणे पोलीस दलावर केलेले होते, ज्याला पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी हे 9 पानांचं पत्र लिहून उत्तर दिलेलं आहे, प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। पण हे प्रकरण आता इतक्यावरच थांबलेलं नाहीये, तर पुणे पोलिसांच्या पत्रावर आज काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत। म्हणजे पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांचे आरोप फोडण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला काउंटर आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा केलेला आहे। म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की आपण जी आकडेवारी या पत्रामध्ये दिलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, पण मी एक लोकप्रतिनिधी आहे, जनतेमधून निवडून आलेली लोकप्रतिनिधी आहे आणि त्यामुळे ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे याची जाण आम्हाला आहे असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस दलाचे सुद्धा त्यांनी आभार मानलेले आहे। जर कायदा सुव्यवस्था ही अबाधित असेल तर त्याचं स्वागत पण आहे, पण गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातली जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याची काही प्रमुख कारणं आहेत ती सुद्धा याच्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी आजच्या या पत्रामध्ये वाचून दाखवलेली आहेत। ती थोडक्यात तुम्हाला सांगतो मी।
म्हाळुंगे येथे बालकावर अत्याचार करून खून झालेला असो किंवा हडपसर परिसरामध्ये बॉम्ब सदृश वस्तू आहे ती सुद्धा आढळून आलेली होती। याच्यामध्ये पुण्याच्या सुरक्षेचा मुद्दा आहे तो प्रकर्षाने पुढे आलेला होता। त्याच्यानंतर नरे गावामध्ये आपण पाहिलं की रिक्षा चालकावर ज्या पद्धतीने कोयत्याने हल्ला करून त्याला पुलाखाली फेकण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर दिवे घाटामध्ये टोळक्यांनी हातामध्ये कोयते घेऊन जो राडा तिथं केलेला होता ते सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। येवलेवाडी आणि हडपसर भागामध्ये लहान मुलींवर जो अत्याचार झालेला आहे ते सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आंदेकर आणि कोमकर टोळीचा जो संघर्ष आहे म्हणजे धनकवडीमध्ये जो प्रकार घडलेला होता बालाजीनगरमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। आणि त्यामुळे या सगळ्यांचं उदाहरण देत पुण्यात कशी गुन्हेगारी वाढलेली आहे अधोरेखित सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केलेलं आहे। त्याचबरोबर पुणेकरांच्या सुरक्षतेला ही सर्वात मोठी कीड आहे ती लागलेली आहे आणि त्यामुळे पुण्यात विषारू दारूने जे बळी गेलेले आहेत त्याचा सुद्धा उल्लेख आहे तो सुप्रिया सुळे यांनी या पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। एकीकडे लोकप्रतिनिधी हे पुणे पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत, पुणे पोलीस नेमकं काय करतायत हे सांगतायत, मात्र दुसरीकडे पोलिसांनी सुद्धा आकडेवारी सहित पुण्यामध्ये त्यांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे आणि गुन्हेगारी कशा पद्धतीने घडलेली आहे याचा दाखला या पत्रामधून दिलेला होता। पण प्रत्यक्षात मध्ये आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे, म्हणजे कोयता गँग असेल किंवा गाड्यांची तोडफोड करणं असेल, आत्ताच झालेलं विषारू दारूमुळे 18 जणांचा मृत्यू झालेलं प्रकरण असेल, असे अनेक गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहेत ती पुण्यामध्ये घडलेली आहेत। आणि त्यामुळे पुणेकरांना आता पुणे हे असुरक्षित वाटू लागलेलं आहे अशीच भावना या लोकप्रतिनिधींनी मांडलेली होती, म्हणजे सुप्रिया सुळे यांनी मांडलेली होती। पण आता या दोघांमधलं जे पत्र व्यवहार आहे किंवा ज्याला आपण लेटर वॉर म्हणतो ते सुरू झालेलं पाहायला मिळते। पण प्रश्न हा आहे की पुण्यात खरंच गुन्हेगारी वाढलेली आहे का आणि ती वाढलेली असेल तर ती कुणामुळे वाढलेली आहे आणि ती गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना खरंच यश आलेलं आहे का, असे अनेक प्रश्न आहेत ते सध्या पुणेकरांसमोर उभे ठाकलेले आहेत। आणि त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सुरू झालेलं हे लेटर वॉर नेमकं कधी थांबणार आणि या लेटर वॉरमुळे पुण्यातली गुन्हेगारी खरंच कमी होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।